गणित भाग 2 हे आपण बघतोय. यामध्ये नेमकं भूमिती ही जी असणारी संकल्पना आपल्याला बघायची. गणितात असणारा एक भाग आठवीपर्यंत तुम्हाला म्हटलं होतं की सामान्य गणित. त्या सामान्य गणितामध्ये आपण काय करायचं, गणित, भूमिती, सांख्यिकी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे एकत्र शिकायचं. आता आपण काय केलं की गणित भाग 1 आणि गणित भाग 2 असे दोन विभाजन त्याच्यामध्ये आपल्याला पडलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं. त्याचबरोबर यामध्ये आपण जर बघितलं तर गणितामध्ये आपण बघितलं की बीजगणित म्हणजे काय, समीकरण कशा पद्धतीने तयार होतात. त्याचबरोबर आलेख या आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर व्यवहारिक गणितामध्ये अर्थनियोजन एक प्रकरण आपण त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी जर आपण जर बघितलं तर यामध्ये असणारं प्रकरण हे पण आपण त्याच्यामध्ये बघतोय. आणि काय असणार आहे, सांख्यिकीत असणारा काही भाग, हा सांख्यिकीत असणारा भाग आपण त्याच्यामध्ये महत्वपूर्ण असेल किंवा हे सगळे घटक जे आहेत, मध्यमान, मध्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आलेख, वृत्तालेख असेल, आयतालेख असेल, स्तंभालेख असेल, जोड स्तंभालेख असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा यामध्ये असे बरेच असणारे संकल्पना गणितामध्ये आपण बघितलं. आता भूमितीमध्ये आपल्याला काय बघायचं, तर सुरुवातीला भूमिती ह्याची असणारी संकल्पना आपण बघतो. तर भू म्हणजे काय आहे बघा, आपल्याला माहिती आहे काय आहे, भू म्हणजे जमीन, बरोबर आहे. तर भू म्हणजे काय असणार आहे, जमीन. आणि मिती हा शब्द आपण यामध्ये वापरला. मिती म्हणजे काय असणार आहे, मापन. तर जमिनीचे असणारे मापन किंवा थोडक्यात आपण काय म्हणतो की जमिनीचे मापन. आता हे आपण डायरेक्ट मोजतोय का, डायरेक्ट आपण घेतला ते पण लगेच जमीनच मोजत चालू केली, शक्य नाही. ह्या गोष्टी आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा तरी आपल्याला काहीतरी आराखडे पाहिजेत ना, बरोबर आहे का. की दिसला प्लॉट आपण लगेच डायरेक्ट घरच बांधून चालू केला असं नाही, त्याचं काहीतरी नियोजन लागणार. मग त्यासाठी आपल्याला काही आराखडे असतात, काही आकृती असतात, आपल्याला नेमकं एरिया किती आहे, मग आपल्याला बांधणारा अवेलेबल असणारा एरिया किती बांधू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार ना. म्हणून तर आपण स्थापत्य अभियांत्रिकी जे आहे, स्थापत्य अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग असं आपण म्हणतो, की कशावर आहे, तर भूमितीवर आधारित, बरोबर आहे. तर यामध्ये त्याला इंग्रजीमध्ये जॉमेट्री हा शब्द आपण वापरतो. जिओ हा शब्द आहे, म्हणजेच त्याला आपण भू म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, जमीन हा शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतोय की जमिनीचं असणार मापन. तर अशा पद्धतीनं हे जमीन. आणि पुढे काय आहे, हा शब्द आहे मेट्रॉस, त्याला अपभ्रंश लावलाय. आणि मेट्री हा शब्द येतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, माप, म्हणजे मेजरमेंट ऑफ लँड, म्हणजे भूमी, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं की मूलभूत भूमिती आपल्याला सगळ्यात महत्वाची. तर मूलभूत भूमिती जी आहे ही कशामध्ये आपण बघितले, बेसिक, एकदम बेसिक. सुरुवात आपण कशाने करतो, तर बिंदू, बरोबर आहे. एक बिंदू असेल, 2 बिंदू असतील, 5 बिंदू असतील, 10 बिंदू असतील. जसं आपण रांगोळीला बिंदू काढून जो आराखडा तयार करतो, रांगोळीचा फ्रेमवर्क तयार करतो आणि त्यानंतर ते जोडून कलर फॉर्मेशन देतो, बरोबर आहे. तसं भूमितीच्या सुरुवात करतो आपण एक छोट्या बिंदू, बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय आले, रेषा, अनेक बिंदू एकत्र आले, अनेक बिंदूंचा असणारा संच, म्हणजेच त्याला आपण काय म्हणलेलं आहे, रेषा. ते अनंतापर्यंत पाहिजे, कशापर्यंत पाहिजे, अनंतापर्यंत. संच अनेक बिंदूंचा, अनंत बिंदूंचा संच आहे. लक्षात, समजा एक रेषा जर आपण जर काढली तर यामध्ये आपण काय करतो बघा,
इथं अनेक बिंदूचा एकत्र येऊन आपण काय म्हणतो की अशा पद्धतीनं सगळं एकत्र आणून एक रेषा आपण पूर्ण करतो. ह्या रेषेमध्ये किती बिंदू असतील विचारतात. थोडीशी बारीक 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 कण आहेत. किती असणार आहेत? अनंत आहेत. आपण मोजू शकत नाही. एक एक कण मोजायचं म्हणजे आपल्याला शक्य नाही. अगदी मायक्रॉन पेक्षा कमी असणार त्याची साईज आहे त्या कणाची अलग लक्षात. आणि अशा अनेक कण एका ओळीने दिली. तर हे झालं आपल्याला मूलभूत भूमितीमध्ये बिंदू, त्याचबरोबर रेषा. आता ह्याचा एक तुकडा आपण काढला. रेषा दाखवताना आपण अशी दाखवणार आहे. रेषा दाखवताना दोन्ही बाजूने वाढलेली दाखवायची. म्हणून आपण ह्या बाजूला दोन्ही बाजूला वाढ काढतो अलग लक्षात. आता आपण काय करतोय? पुढचा असणारा घटक जे आहे तो रेषाखंड. रेषाखंडामध्ये आपण काय केलं? एवढाच एक तुकडा आपण त्यातला काय केलेला आहे? तर अशा पद्धतीनं एवढाच एक असणारा तुकडा जे आपण काढला आणि तिथं मांडला. म्हणजे काय झालं? त्याच्या अंतिम बिंदू आपल्याला माहिती आहे. इथला एक सेक्शन आपल्याला माहिती आहे, त्या सेक्शन आपल्याला माहिती आहे. या दोन बिंदूंमध्ये ही रेषा संपली. एवढाच एक तुकडा काढला आणि इथं ठेवला. हे दोन जे आहेत ते अंतबिंदू आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिंदू येतात. पण आपल्याला बिंदूचं लिमिट किंवा त्याची असणारी मर्यादा हे आपल्याला माहिती झाली. म्हणून त्याला आपण म्हणतो रेषा. मला का लक्षात? त्याचबरोबर आता मी काय केलं? त्यातला जे तिकडचा तुकडा जो आहे का नाही, तिकडं अजून मला वाढवायचं. आणि हीच आकृती तुम्ही काय केली? एका बाजूला रेषा बंद आहे आणि एका बाजूला रेषा वाढते. मग ती कुठेही असेल, या दिशेत असेल किंवा या दिशेत असेल, कुठेही असेल. कदाचित एखादी रेषा जी आहे ती अशी पण वाढवायची असेल. म्हणून हे जे आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे? किरण. हे आपण 7वीला शिकला. 7वीपासून 8वीपासून या गोष्टी बघतो. बरोबर आहे? त्याचबरोबर आता मी काय केलं? त्यातले छोटे छोटे तुकडे त्याला मी बदल करून टाकले. इथे एक तुकडा घेतला, हा तुकडा मी इथं वाढवला. दुसरा एक तुकडा आणला इथं ठेवला. हा तुकडा मी काय केला? इथं जो तयार झालेला जो मापन त्याच्यामध्ये होतं किंवा ही जी आकृती तयार होती ती झाली कोन. बरोबर आहे? आणि हे आपण त्याच्यावेळी काय करायचं? त्याची दोन्ही बाजूला आपण वाढवले ना, वाढवू शकतो, काय अडचण नाही. यामध्ये तयार झालेली जी काय आकृती आहे त्याला आपण काय म्हणतो? कोन. आता ह्यामध्ये मी काय केलं? अजून एक रेषा आणली. काय झालेलं आहे? म्हणजे एक बंदिस्त आकृती आपल्याला मिळाली. ह्या आकृती जी आहे ती बंदिस्त एक फ्रेमवर्क हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळालं. आता अजून एक रेषा आणली. काय झालेलं आहे? चौकोन. त्यानंतर आपण काय करतोय? पंचकोन आहे, षटकोन आहे, सप्तकोन आहे, अष्टकोन आहे. असं वाढवत 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 पुढे काय केलं? एक आपल्याला अशी आकृती मिळाली. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? वर्तुळ. म्हणजे हे जे आहे सगळ्यात मूलभूत असणारी भूमिती. या मूलभूत भूमितीमध्ये हे सगळे घटक ज्यावेळेस आपल्याला कळतील त्यावेळेस आपल्याला भूमितीमधलं कळतं. भूमिती फार वाचत आहे. आणि आतापर्यंत तुम्ही काय केलं? वेगवेगळ्या आकृत्यांची ओळख बघितली, त्याचे गुणधर्म बघितले, त्रिकोणाचे गुणधर्म, चौकोनाचे गुणधर्म, समभुज त्रिकोणाचे गुणधर्म, समभुज चौकोनाचे गुणधर्म. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण त्याच्यामध्ये बघतोय. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं जे आहे ते मूलभूत भूमिती हे आपण बघतोय. आतापर्यंत ही जी भूमिती आहे ती द्विमितीय भूमिती किंवा जास्तीत जास्त एक आकृती आपण बघतोय. आता पुढे आपण काय केलं? संपूर्ण भिंतीचा विचार करतो. संपूर्ण भिंतीमध्ये आपल्याला काय काय दिसतंय? इथे एक खिडकी आहे, तिथे एक खिडकी, दरवाजा आहे, तिथे एक खिडकी. हा फोटो आहे, हा एक
ब्लॅकबोर्ड आहे, म्हणजे अनेक भूमिती आकृत्या ह्या सगळ्या भिंतीवर आहेत. त्याबरोबर वर्तुळाकार आपल्याला आकार दिसतोय, तिथंच मागं चौकोन दिसतोय, असे छोट्या छोट्या पट्ट्या दिसते, एक रेषा दिसते, वायर म्हणजे एक रेषा. विचार करा, म्हणून ह्या सगळ्या भिंतीवर हे सगळं आहे. म्हणून ह्या सगळ्याचा भिंतीचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये शब्द एक नवीन शब्द आला, त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणलं, प्रतल. लक्षात, किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला प्लेन म्हणतो, प्लेन सरफेस, बरोबर आहे, प्रतल. आपण काय केलं आता जी भूमिती बघतो आपण, एक प्रतलीय भूमिती किंवा द्विप्रतलीय भूमिती, प्लेन जॉमेट्री. लक्षात, जसं आपण एक्स आणि वाय अक्ष आपण याच्यामध्ये विचार करू. प्रतलामध्ये दोन महत्त्वाचे अक्ष आहेत, एका बाजूला असणारा एक्स अक्ष, एका बाजूला असणारा वाय अक्ष. इथपर्यंत तुम्ही फक्त काय केलं, एका अक्षाचा विचार केला, म्हणजे एकच बाजू तिथे बघतो, बरोबर आहे, फक्त एवढं बघितलं. आणि हा तुमचा असणारा आरंभ बिंदू किंवा ओ, म्हणजे तुम्ही दोन रेषा एकमेकाला जोडलेल्या दाखवतो. आता मला काय करायचंय, ही रेषा अशी वाढवली आणि ही रेषा, बरोबर आहे, दोन्ही रेषा आपल्याला इथं वाढवली. मग आपल्याला यामध्ये काय झालं बघा, की पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण, चार चरण आपल्याला, चार सेक्शन आपल्याला भाग पडले. आपण आतापर्यंत जे बोलत होतो फक्त एवढा सेक्शन, म्हणजे हे सेक्शन बोलत होतो. इकडच्या बाजूला एक अक्ष आणि हे जे आहे ते वजा एक. आपल्याला संख्या रेषा माहिती, संख्या रेषेमध्ये शून्याच्या एका बाजूला संख्या आहे, शून्याच्या दुसऱ्या बाजूला पण संख्या असणार आहे, बरोबर आहे. शून्याच्या ह्या बाजूला आपण जर बघितलं, कुठली बाजू आपली, शून्याची डावी बाजू आणि उजवी बाजू, बरोबर आहे. आता मी असं वळलो आणि अशी संख्या तयार केली, आणि बरोबर ही जी बाजू आहे ती डावी बाजू इकडे आली, बरोबर आहे का. ही जी आहे ती डावी बाजू जी आहे इकडे आली, आणि इकडच्या बाजूला काय असणार आहे, उजवी बाजू आहे. मग डाव्या बाजूला या सगळ्या ऋण संख्या, सगळ्या निगेटिव्ह नंबर जे आहेत ऋण संख्या, त्या ऋण संख्या इकडच्या बाजूला, आणि धन संख्या ज्या आहेत त्या सगळ्या काय झाल्या इकडच्या बाजूला, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इकडं ऋण संख्या, इकडं धन संख्या. म्हणून इथं मी काय केलं, एक अक्षराचं नाव दिलं आहे की प्लस एक्स आणि मायनस एक्स, किंवा धन एक्स वजा एक्स. त्याला या पद्धतीनं इकडच्या बाजूला अधिक वाय किंवा ऋण वाय, धन वाय, आणि इथं काय असणार आहे, ऋण वाय. आणि दोन रेषा एकमेकांना इथं अधिक वाय आणि वजा वाय, अधिक एक्स आणि वजा एक्स दोन्ही एकमेकांना जिथं दिसतात, हा तुमचा झाला आरंभ बिंदू. आणि ही जी भूमिती आहे किंवा ह्या अक्षाचा विचार करून एक्स वाय ह्या अक्षाचा जर विचार केला तर आपल्याला ही जी भूमिती तयार होती त्याला आपण काय म्हणलेलं आहे, द्विमितीय भूमिती. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, द्विमितीय भूमिती. आणि ही जी सिस्टीम आपण वापरतोय एक्स आणि वाय दोनच अक्षराचा आपण विचार करतो, लक्षात. तर अशा पद्धतीनं ही जी असणारी भूमिती जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, द्विमितीय भूमिती. त्यानंतर आपण मी काय करतो बघा, आता हे दोन अक्षर झाले का, तर एक अक्षर मी असं काढतो. हा अक्षर कसा आहे, आरपार आहे बरं का, म्हणजे हा अक्षर आला आपला बघा, हा एक अक्षर इकडचा वाय इकडचा एक्स. आता मी तिसरं बोर्ड काढतो, हा तिसरा अक्षर जो आरपार आहे. तर इथं आपण अर्धा अर्ध काढलं, ही एकमेकाला जोड. बघ तर ही जी असणारी भूमिती आहे की ज्याच्यामध्ये इकडच्या बाजूला अधिक एक्स, इकडच्या बाजूला वजा एक्स, इकडच्या बाजूला अधिक वाय, इकडच्या बाजूला वजा वाय, आणि
आरपार इकडच्या मध्ये असा हा जो आहे अधिक झेड आणि वजा झेड एक्स वाय झेड असे तीन अक्षर काय रे एक्स वाय झेड बदल असे तीन बदल आले एक्स वाय झेड बदल हे जे आहे एक्स वाय बदल म्हणून याला आपण काय म्हणतात एक्स आणि वाय बदल आपण एक्स वाय बदल द्विमितीय भूमिती आणि ही जी भूमिती आहे एक्स वाय झेड बदल म्हणजे ही भूमिती आपल्याला काय झालेली आहे त्रिमितीय भूमिती अक्षर किती झाले बघा बाजू किती झाल्या 1 2 3 4 5 आणि पुन्हा 6 तर अशा पद्धतीने 6 वेगवेगळ्या दिशांनी एखादी वस्तू आपल्याला दाखवते ग्राफिक डिझाईन त्याला आपण ग्राफिक डिझाईन आता ह्याच्यामध्ये अजून एक अक्षर वाढवला खाली आणि वरचा ऊर्ध्व अक्षर अलग लक्षात आणि अधो अक्षर आणि ह्यालाच म्हणतो आपण 10 दिशा 10 दिशा तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत मी 8 दिशा बनवतो बरोबर आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यानंतर मग पुढच्या राहिलेल्या 4 अग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य हे किती झाल्या 8 झाल्या ऊर्ध्व आणि अधो ह्या 2 दिशा त्याच्यामध्ये वाढल्या आणि 10 दिशा म्हणून आपण म्हणतो 10 दिशाने फिरून आलो आपल्याला काय मिळालं आलं लक्षात हे मराठीमध्ये आपण म्हणतो पण ऍक्च्युली यामध्ये आपल्याला ही जी भूमिती आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे त्रिमितीय भूमिती मग आपण काय करतो काय काही ठिकाणी आपल्याला बहुमितीय भूमिती म्हणजे पूर्ण सर्कलचा विचार करतो पूर्ण स्क्वेअर संपूर्ण प्लेनचा विचार केला सगळ्याच बाजूने विचार केला पूर्ण विश्वाचा विचार केला बरोबर आहे का म्हणून हे जे आहे त्याला आपण म्हणतो बहुमितीय एखाद्या गोष्टीचा सारासा विचार करणे सगळ्या बाजूने विचार करणे सगळ्या अँगलने प्लस मायनस काय जे काय बाजू आहे त्याच्या भक्कम बाजू कमकुवत बाजू सगळ्या गोष्टी विचार करून आपण एखादा निर्णय घेतो तसं तिथं एखादा बिंदू जर असेल तिथं समजा उत्तर बिंदू आहे हा बिंदू आपण काय केला संपूर्ण प्लेनचा विचार केला म्हणजे आपण जसा रबरी बॉल असतो ना रबरी बॉल मध्ये हा काहीतरी एखादा खडा पडलेला असेल खडा म्हणजे बिंदू आहे आणि रबरी बॉलचं कवच जे आहे वरचं ते म्हणजे बहुमिती आणि लक्षात तर अशा पद्धतीनं विचार करतो तर या पद्धतीनं हे जे आहे भूमितीचे असणारे मूलभूत संकल्पना ज्या आहेत ह्या आपण आता चाललंय मुख्य विषयाकडे आता आपण काय करतोय यामध्ये पहिल्यांदा आपण संचयन प्रकरण आपण पहिल्यांदा बघतोय गणित भाग 1 मधील असणारं संच किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये सेट असा शब्द आपण वापरले SET सेट म्हणजे काय असणार आहे संच ऑलरेडी काही माझे व्हिडिओ जे आहेत ते त्याच्यामध्ये पडलेले आहेत तुम्ही बघा सबस्क्राईब करा बघा व्यवस्थित आणि त्या पद्धतीने तुम्हाला काही काही कन्सेप्ट कसे असतील ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहे त्यात काय डाऊट्स असतील तर डाऊट्स आपल्याला विचारता पण येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला जे निराकरण जे आहे हे ऑनलाईन पण मी करतोच आहे आणि ऑफलाईन पण चालूच आहे ते लक्षात घ्या आता या संच या प्रकरणामध्ये आपल्याला काय करायचे की पहिल्याचा संच संकल्पना हे लक्षात घ्या किंवा संचाची असणारी ओळख हे आपण त्याच्यामध्ये बघतो संचाची असणारी ओळख किंवा आपण त्याला संच म्हणजे काय किंवा संचाची असणारी संकल्पना कशी असते हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं त्याचबरोबर काय करतो बघा संचाचे प्रकार म्हणजे संच कुठल्या कोणत्या प्रकारे आपल्याला मांडता येतात किंवा संच कशा पद्धतीने ओळखायचे हे सगळे जे आहे हे संचाचे प्रकार हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं त्याचबरोबर संच मांडणीची पद्धत जी आहे त्या संच मांडणीच्या पद्धतीमध्ये आपण काय करतो बघा ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत ऑनलाईन पण बघा संच मांडणीच्या पद्धतीमध्ये
आपण दोन महत्त्वाची पद्धती आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. पहिली जी आहे काय असणार आहे, यादी पद्धत, की त्याच्यामध्ये आपण जशी किराणा यादी असते, आपल्याला काय काय लागतं ते आपण एका यादीवर लिहितो. किराणा यादी ज्या पद्धतीने असते ते आपण ती यादीवर लिहितो आणि ते आपण काय करतो की एक जिन्नस आपण काय करतो, चेक करून दुकानात आणतो. दुकानात आपण घेतल्यानंतर ते परत आपण व्हेरीफाय करतो. लक्षात. म्हणजे ही जी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो यादी पद्धत. आता यादी पद्धतीमध्ये क्रमाला महत्व नाही, क्रम कसाही असो, यादी किंवा त्याचे घटक असणं गरजेचं आहे. किराणा माल आपल्याला माहिती कुठे कुठे किराणा माल असतात, आपल्याला जे लागतं ते आपण घेतो. मग ते खालीवर कशाही पद्धतीने आपण चेक करतो, कसंही चेक करतो, रॅन्डमली चेक करतो. लक्षात. तर अशा पद्धतीनं हे जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, यादी पद्धत. आणि दुसरी असणारी पद्धत जी आहे त्याला आपण काय म्हणतोय, गुणधर्म पद्धत. आता इथं मात्र तुम्हाला काय आहे, गुणधर्माला महत्व आहे. गुणधर्म कशा पद्धतीने पाहिजे, गुणधर्म फार महत्वाचे आहे. उदाहरणार्थ काय असणार आहे, 9वी इ फ ग संवर्ग. गुणधर्म काय आहे, एक म्हणजे हिंदी संस्कृत आणि दुसरं म्हणजे मराठी माध्यम. मराठी माध्यम हा गुणधर्म येतो सगळ्यात म्हणजे इथं काय केलेलं आहे, जे नवीन ऍडमिशन मराठी माध्यम देईल ते इ फ ग यामध्ये पाहिजे. त्यातल्या मुलांचा वर्ग असेल की 9वीचा वर्ग, मुलींचा असेल तर 9वीचा वर्ग. लक्षात. तर अशा पद्धतीनं किंवा त्याचे असणारे स्तर म्हणजे त्या विद्यार्थ्याची असणारी क्षमता चांगला आहे, बरं आहे का एकदम मोठं आहे, त्याच्यानुसार पण तुम्हाला त्याचं कॅटेगरायझेशन जे आहे केलेलं असतं. मग समोर मुलगा जो ईमध्ये जर असतो तर कम होतं. समजा त्याची इम्प्रुव्हमेंट झाली तर ईमध्ये येऊ शकतो. समजा ई मध्ये एखादा डाऊन असेल तर त्याचा जम होतो. म्हणजे अशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काय काय असतं की यादी पद्धती कळत नाही आणि गुणधर्म पद्धत कळत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेळ कळत किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, वेट डायग्राम. म्हणजे आकृतीच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या संचाची मांडणी करते. आकृती सहाय्याने आकृती आपल्याला लगेच लक्षात येते. जे काय आपल्याला म्हणायचं आहे थोडक्यात मुद्देसूद आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही पद्धत जी आहे ती पद्धत आपल्याला नेमकं सांगता येते. त्याच्यामध्ये फार मोठं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं आकृतीच्या सहाय्याने आपण एखादी संचाची मांडणी करू शकतो, हे आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर यामध्ये संचाचे प्रकार जे आहेत त्या संचाच्या प्रकारामध्येच असणारे उदाहरण आपण त्याच्यामध्ये बघतोय. काय असणार बघा की समान संच म्हणजे काय, समान संच सारखे संच, त्याच्यामध्ये घटक सारखे. लक्षात. तेच घटक आहे हे आपण त्याच्यामध्ये म्हणतो समान संच. त्याचबरोबर पुढचा असणारा घटक जो आहे तो काय असणार आहे, उपसंच. आणि त्याचबरोबर त्याच्याच पुढचा असणारा घटक काय असणार बघा. आता यामध्ये विश्वसंच म्हणजे काय संकल्पना पाहू की विश्वसंच म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो विश्वसंच. त्याचबरोबर त्याला दुसरा पर्याय अजून एक आहे तो असणार आहे पूरक संच. विश्वसंच म्हणजे काय, पूरक संच म्हणजे काय, तर विश्वसंच म्हणजे सगळ्यात मोठा असणारा इयत्ता 9वीतील सर्व मुले, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय की 9वी मधील काही विद्यार्थी की ज्यांना पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी काढायची. ज्यांना पोहता येते, जे पट्टीचे पोहणारे आहेत, काय काय जण गुडघ्यावर पाण्यात पोहते, काय काय जण पाण्यात जायला घाबरते, असे असतात. जे घाबरतात ती बाजूला गेले, ज्यांना पोहता येत नाही ते बाजूला गेले, पण ज्यांना परफेक्ट पोहता येते ते लक्षात. मग हे पोहता येणाऱ्या मुलांचा जर संच जर केला तर पूरक संच, आणि शाळेतील सर्व 9वीच्या मुलांचा संच केला
आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर बघा आता छेद संच, त्यानंतर संयोग संच. जवळजवळ संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये बघताना आपल्याला परत ती बघता येईल की छेद संच म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की ज्यांना ज्यांना मराठीमध्ये 75 मार्क पडलेले आहेत तेच विद्यार्थी आपल्याला पाहिजे. मग ते इंग्रजी माध्यमामध्ये असतील, मराठी माध्यमामध्ये असतील, ई ब ग मध्ये असतील किंवा अ ब क ड मध्ये असतील, या सगळ्यांचा फक्त 75 मार्काचे असणारे मुलांची यादी. हे सगळे समान तुकडीमध्ये कॉम्बिनेशन आलं का लक्षात? कॉमन आहेत. मग अ मध्ये, ब मध्ये, क मध्ये, ड मध्ये ज्यांना ज्यांना 75% मार्क आहेत, ई ब ग मध्ये 7 तुकड्यांचं असणारी मांडणी केली, ज्याला ज्याला 75 आहे, सगळं एका सेट मध्ये आले. आणि त्याला आपण काय म्हणलेलं छेद संच. त्यांचे घटक, काही घटक समान असतात किंवा जे घटक आपल्याला दोन्ही संचामध्ये कॉमन आहे असे घटक आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि संयोग संच पण थोडेफार तीच संकल्पना, फक्त त्याच्यामध्ये एखादा दुसरा घटक असतो, तिथं अनेक घटक असतो. लक्षात? पुढे पुढे आपल्याला लक्षात येईल काय करायचं ते. त्यानंतर पुढे जे आपण बघतोय ते असणार आहे संचातील घटकांची संख्या. एखादा संच मोठा असू शकतो, एखादा संच लहान असू शकतो. मग आपण त्याच्यामध्ये एकूण घटक किती आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. लक्षात? तर अशा पद्धतीनं हे जे असणारे घटक किती आहे हे आपल्याला मोजण्यासाठी एक सूत्र वापरलंय. की समजा ए नावाचा एक संच असेल, त्याच्यामध्ये आपण काय केलं, 1 2 3 4 5 असे त्याच्यामध्ये घटक आहेत. मग आपण काय करणार, 1 2 3 4 5 हे एकूण घटक किती आहेत? 5 आहेत. बरोबर. म्हणून आपण काय केलं, एन हे सूत्र वापरलं, ह्या संचाचं नाव दिलं आणि पुढे काय केलं 5. तर 5 घटक असले. मग काय काय ठिकाणी एक घटक संच असतो, त्याच्यामध्ये एकच घटक असतो. काही काही ठिकाणी आपल्याला 2 घटक येतात, काही काही ठिकाणी आपल्याला अनेक घटक येतात. जेवढे घटक आहेत ते मोजायचे आणि लिहायचे. ती झाली संचाच्या घटकांची असणारी संख्या किंवा संचातील घटकांची संख्या. आपण जर बघायची असेल तर आपण काय करतोय, या पद्धतीने आपण काय करतोय बघणार. ठीक आहे? तर अशा पद्धतीने ह्या संचाचा असणारा आढावा आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता आपण काय करतोय, प्रत्यक्षात प्रकरणाला आपण सुरुवात करतोय. संच किंवा त्याला आपण काय म्हणतोय, संकल्पना. ते आपण पुढे आपण बघू शकतो. पुढच्या तासाला आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये बघता येईल. 4था तास भूमितीचा आहे, ते आपण बघू.